होय हो, तुम्ही बाहेर बसले तर तायडी आल्या मला सांगा बर का. लग्नानंतर पहिल्यांदाच पोर घरी यायची. जरा बाखर तुकडा वळून टाकायला लागल, नाही तर येईन तशीच आतमध्ये. जरा ध्यान ठेवा, नाहीतर बसन फोन बघत. होय ग, आली बघ तायडी. अगं बाई आली होय तायडी, तिला बाहेरच थांबवा, मी आले बाखर तुकडा घेऊन. अगं बाई तायडे कावाची वाट बघते ग, लई तू उशीर केला बघ तू यायला. अगं गाडीच नाही भेटली. वय हो, तेवढ्या तायडीच्या बॅगी घ्या. तायडे तू यायची म्हणून मी फराळ केलाय, बघ बरं खाऊन कसा झालाय. तुझ्यासारखा मला कायच जमतोय, पण केला आपला तसाच येडा वाकडा. धर पाणी. बाळा जेवण बी तयार आहे, गरम गरम जेवती का नंतर जेवती? नको मम्मी लगेच. बर तुया म्हणा. तायडे स्वयंपाक झालता का ग व्यवस्थित? मला काय तुझ्यासारखं एवढं चांगलं जमत नाही, पण केला आपला तसंच. बरं ते जाऊ दे. ये बघ तुझ्या सासूसाठी नाही साडी आणली, बघ बरं कशी वाटती. पटन का ग? अगं मम्मी कायला काय करीत बसती? अगं राहू दे, पहिलीच दिवाळी तुमची. ये बघ, आणि जावई बापू नाही यांनी अंगठी करून आणलीत बघ. नसन पटत तर बदलून आण. मम्मी कशाला खर्च करायचा, तसं पण हे अंगठी घेणारच नाहीये. नाही बाळा, रीतीबाती असत्या त्या पाळायच्या असत्यात. तायडे जावई बापून ते पहिल्यांदाच यायच्यात आपल्या घरी जेवायला. जेवायला काय करू ग त्यांना? अगं मम्मी त्यांचं खायच्या बाबतीत काहीच नसते, तू काही बनव. अगं एक काम करते का, नाही तर भाजी तू बनव. ते हातची भाजी कशी चवदार लागते म्हणून म्हणते, बाकीचं मी सगळं आवरीन मग. होय ग तायडे, तुझ्या घरची दिवाळी कस काय झाली? करमत आहे ना बाळा तुला? तिथं काही त्रास नाही ना? मस्त करमत नाही, पण सांगायचं कुणाला? तुझ्या आठवणीशिवाय माझा एक पण दिवस जात नाही. अगं मला बी तुझ्याशिवाय काहीच करमत आहे, पण आपलं तसंच राहायचं म्हणून काय.